जय भीम. आता सध्याला जे अकलूज नगर परिषदची निवडणूक झाली, या निवडणुकीच्या अनुषंगाने जे सर्व उमेदवार निवडून आले, प्रथमतः त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो. ह्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात जर बोलायचं झालं तर मी मागच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार या दोन पक्षाच्या मधली ही लढत होती आणि ही लढत आपण बघतोय की आज पूर्ण झालेली आहे आणि ह्याचा निकाल काल लागलेला 21 डिसेंबर रोजी म्हणजे काल लागला. ह्या निकालाच्या अनुषंगानं माळशिरस तालुक्यात स्वतःला अतिशय मोठे नेते समजणारे, म्हणजे केंद्राचा दर्जा त्यांच्या पाठीमागं आहे, राज्य लेवलचा दर्जा त्यांच्या पाठीमागं आहे, असे रामभाऊ सातपुते ह्या निवडणुकीच्या अकलूजच्या अनुषंगाने त्यांनी प्रचंड ताकद लावली होती आणि प्रचंड ताकद लावली, त्याचबरोबर प्रचंड पैसा खर्च केला. या सगळ्या बाबीत त्यांना जेवढं पाहिजे तेवढं यश मिळालं नाही असं मी स्पष्टपणे सांगतो आणि याचं विश्लेषण सुद्धा करून दाखवतो. खरं तर जेवढा पैसा इलेक्शनला खर्च केला, जेवढी ताकद इलेक्शनला वाया घालवली, तेवढ्या ताकदीच्या मानानं किमान 10 ते 12 नगरसेवक येतील अशी राम सातपुते यांना अपेक्षा होती. परंतु अकलूज शहर हे मोहिते पाटलांचा बालेकिल्ला आहे आणि मोहिते पाटलांचा जरी बालेकिल्ला असला तरी 2014 पासून जर इतिहास आपण सगळ्यांनी बघितला तर त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलेला आहे. त्याची उदाहरणं देतो तुम्हाला मी. 2014ला सरोदे नावाचा माणूस माळशिरस तालुक्यातनं आमदार होण्यासाठी इच्छुक होता आणि त्या आमदारकीच्या अनुषंगाने त्यांनी सुद्धा प्रचंड पैसा माळशिरस तालुक्यात खर्च केला. परंतु त्यांना म्हणजे त्यांच्या काही कारणामुळे साध्य झालं नसेल किंवा त्यांची ताकद कमी पडलं असेल, त्याविषयी मला बोलायचं नाही. पण त्यावेळेला अकलूजमधून सुद्धा 5 ते 6 हजार मतं मोहिते पाटलांच्या विरोधात होती, कारण त्यावेळेला मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत काम करत होते आणि भारतीय जनता पार्टीतून ते सर्वोदय उभे राहिले होते. त्यावेळेला सुद्धा 5 ते 6 हजार मतं मोहिते पाटलांच्या विरोधात होती. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तम जानकरांनी सुद्धा आजपर्यंत प्रचंड विरोध माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांना केला आणि त्या विरोधाच्या टायमिंगला सुद्धा 6,000 7,000 मतं कायम वारंवार मोहिते पाटलांच्या विरोधातच होती. त्याच्यानंतर 2018च्या ग्रामपंचायतीचा इतिहास मी आज सांगतो. 2018च्या ग्रामपंचायतला ज्या वेळेला ग्रामपंचायतचं इलेक्शन आलं त्यावेळेला शिवरत्नवरील मोहिते पाटलांनी वेगळा पॅनल लावला आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी वेगळा पॅनल लावला. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी लावलेल्या पॅनलला 7,500 मतं पडली होती आणि मोहिते पाटलांच्या पॅनलला 11 का 12,000 अशी मतं पडली होती. म्हणजे त्यावेळेला सुद्धा 2018ला सुद्धा 7 ते 7,500 मतं मोहिते पाटलांच्या विरोधात अकलूजमध्ये होती. त्या इलेक्शनमध्ये उर्वशीराजे मोहिते पाटील ह्या बिनविरोध झाल्या होत्या. ज्योती कुंभार ह्या निवडून आल्या होत्या आणि गिरीराज माने पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून आले होते. आज मी राम सातपुते यांना एवढंच सांगतोय की तुम्ही ज्या प्रकारे 4 उमेदवार निवडून आलेत म्हणून नाचत आहात, खरं तर हे तुमचं यश नाही, हा अकलूजकरांचाच पूर्वीचा विरोध आहे. कारण 2018ला जर 3 उमेदवार मोहिते पाटलांच्या विरोधात निवडून येत असतील आणि तुमच्या ह्या टर्मला 4 येत असतील तर मग असा काय फरक पडला आणि त्याचं श्रेय तुम्ही का घ्यावं? ज्या गोष्टीचं तुम्ही लाज बाळगायला पाहिजे त्या गोष्टीची आज तुम्ही स्वतःची ताकद म्हणून सगळीकडे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु ही तुमची ताकद नाही, ही मोहिते पाटलांच्या विरोधात पहिल्यापासूनच असणारं मतदान आहे. 2018ला 7,500 मतं धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलला पडली, त्यांचे 3 उमेदवार निवडून आले आणि या वेळेला 2018ला ग्रामपंचायत अकलूजची ग्रामपंचायत होती
त्यावेळेला माळेवाडी विभाग वेगळा होता आणि त्यावेळेला माळेवाडीतून सुद्धा 1000 ते 1200 मतं मोहिते पाटलांच्या विरोधात पडत होती. आणि आज अकलूज आणि माळेवाडी एकत्र झाली असता 7,500 अकलूजची आणि 1,500 मतं जर माळेवाडीची पकडली तर 9,000 मतं मोहिते पाटलांच्या विरोधात ह्या 2 गावातली झाली. आणि जर ह्या 2 गावातली मतं 9,000 असतील आणि तुम्ही 10,000चा डंका पेटवत असाल तर मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही एवढा प्रचंड खर्च केला, एवढी ताकद लावली, केंद्रापासून जी ताकद तुमच्या पाठीमागे आहे ती सगळी ताकद तुम्ही अकलूजमध्ये वापरली आणि तरीसुद्धा तुमच्या वाट्याला 10,000 मतं आल्यात. 9,000 मतं ही पहिलीच मोहिते पाटलांच्या विरोधातली आहेत आणि 1,000 मतं फक्त तुमच्या ताकदीची आहेत. आणि खरं तर तुमची ताकद या ठिकाणी लागलीच नाही. जे तुमचे 4 उमेदवार निवडून आलेत ते त्यांच्या ताकदीवर आलेले आहेत. ह्यात भाजपचं काही श्रेय नाही असा माझा पूर्णपणे आरोप आहे. आणि ह्याच्यावर जरी बोलायचं झालं तर कधीही मला कोणीही येऊन प्रश्न विचारावा, मी त्या सगळ्या बाबी सांगेन. त्याच्यामुळं आता सध्याला एक पोस्ट फिरत आहे की शंकरराव मोहिते पाटलांचा पराभव झाला, विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला. मला त्या अनुषंगानं फक्त एवढंच बोलायचं आहे, त्यांचे जे पराभव झाले ते त्यांनी मान्य केले आणि त्याच्यानंतर त्यांनी चुका सुधारायचा प्रयत्न केला. पण तुमचा जो अकलूजमध्ये पराभव झाला तो तुम्ही मान्य करायला का तयार नाही? तुमची वैयक्तिक दुश्मनी मोहिते पाटलांबरोबर होती, ती तुम्हाला काढायची होती. त्यात तुम्ही अकलूजच्या जनतेला मध्ये घेऊन पडला. खरं तर अकलूजची जनता ही सुज्ञ आहे, त्यांनी तुम्हाला नाकारलं आणि तुमची वरात एकट्याचीच निघाली. खरं याचा सुद्धा मला प्रचंड आनंद आहे. मला या आजच्या मुलाखतीच्या अनुषंगानं फक्त एवढं सांगायचं आहे, मोहिते पाटलाच्या विरोधात जे 10,000 मतदान तुम्हाला पडले हे मुळात तुमचं नाहीच. 2014 पासून ते आज ताग आहेत. मी आत्ताच बोलताना सगळा इतिहास सांगितला. 7,500 मतं ही धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनलला 2018ला पडली होती आणि त्यातसुद्धा त्यांचे 3 उमेदवार निवडून आले होते. त्यावेळेला माळेवाडी आमच्या अकलूजमध्ये सामील झालेली नव्हती, ग्रामपंचायत होती. आज माळेवाडीची मतं आणि अकलूजची मतं ही विरोधातली एक झाली. ह्याचा आकडा साधारणपणे 9,000 पर्यंत गेला आणि तुमच्या वाट्याला फक्त 1,000 मतं आलेली आहेत. त्याच्यावर तुम्ही नाचत आहात. खरं तर हा तुमचा पोरखेळ आहे. अकलूज आणि माळशिरस तालुक्याचं राजकारण मोहिते पाटलांच्या विरोधात तुम्हाला जमणार नाही. खरं तर तुम्ही शेती करावी. तुमचा भरपूर जमीन तुमच्याकडे आहे असं मी ऐकलंय. त्या जमिनीत तुम्ही ऊस लावा. धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील यांना सांगून त्यांच्या कारखान्यात तुमचा ऊस आम्ही घ्यायला लावू. एवढंच आज या ठिकाणी तुमचा लहान मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.